गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही मामाकडे आलोय सुट्टीला. गणपतीची सुट्टी होती म्हणून. तर मामाच्या घरी आल्यावर हातचं चांगलं चांगलं खायला नाही भेटणार असं कधी होऊ शकतं का? बघा बघा, माहेरी आल्यावर स्किन केअर रुटीन सुरू. मग तिकडे सासरी वेळ नाही मिळत. मामाची आई माहिती आहे सगळ्यांना, ही माझ्या मामाची आई आहे. आमची आई करते उकडीचे मोदक. आई काहीतरी म्हण. इथं बघायचं आई, इथं कॅमेरामध्ये बघायचं, माझ्याकडं नाही. काय म्हणू? काहीतरी म्हण. उकडीचे मोदक बनवते, हा खायला या. अरे वा, सगळ्यांना आमंत्रण दिलंय. दिस इज टेक्नॉलॉजी. आमच्या मामीने काढलेला शोध आहे हा. आमची मामी मोदक छान होतात, लवकर लवकर होतात. आमची मामी सायंटिस्ट आहे. तुम्ही बनवा, मी फक्त वाफ देते त्याला. वाव. करायचं काम माझं असतं. ओके. लवकर लवकर होण्यासाठी, लवकर लवकर छान एकसारखे होतात. साईज ऍडजस्ट करण्यासाठी. चांगली पातळ होईल. हे बघा की बाईनी कसं आई साडी घालून पाहिजे. साडी घालून पाहिजे, मग पदर घेऊन. हा, डोक्यावर पदर घेतला पाहिजे. बरोबर आहे. सासरी लोकांना लाजलं पाहिजे. समजलं का? सासरी लोकांना लाजलं पाहिजे. मम्मी, इथं ब्लॉग मध्ये सगळ्यांना सांगून टाक, त्या दिवशीचे उकडीचे मोदक कुणी बनवले होते? हर्षुनी. हा, कॉलेजमध्ये कुणालाच विश्वास नव्हता बसत की मी बनवले. सगळ्यांना असं वाटतं की मी फक्त एका व्हिडिओ साठी एकच मोदक खूप तास बनवत होते म्हणून. मी 5च बनवले, बाकी सगळे बनवले होते. 24 मोदक मी बनवले होते. त्याच्यामुळे हे प्रूफ आहे. हिंदी दाखव. हा, आई तुला सोपं काय जाते? आईचा मोदक. ठेव आई. माझी तू पण कर शेंगच. मीठ टाकलं गपना चक्क बसन बावळट. हे मला हे बघून एक किस्सा आठवला. छाया काकी, एकदा काय झालं होतं, आमची काकी पण दादाचं लग्न होतं म्हणून स्टीम घेत होती. आणि ते पण पातील्यातच घेत होती. हे कशात जांभलीच्या बायका तिकडच्या अशी स्टीम घेत होती. आणि स्टीम घेण्याच्या नादात, म्हणजे वाफ घेण्याच्या नादात त्या पातील्यालाच तोड चिकटलं. आता हिचं पण असंच होतंय. चटका बसला तर तू मार खाशील माझ्यात. त्याच्यात काय होणार आहे? उलट तुला ब्युटी स्पॉट येईल मम्मी. मम्मी अल्फाज नहीं है, मुझे माफ कर दे आप लोग सारे, मुझे छुट्टी दे दे, मैं इस दुनिया से छुट्टी चाहता हूँ. ती लाट्याची उतानी होती ना, वळवा गेलो की घट्ट राहील.
आरती करून चालू विघ्नेश नाही जे ते तुला काय जाणार होतं बाहेर आणि दोघांना गाडी जायला जमतं ना गं. आज जाऊन तरी काय करणार त्याचं बोट कापलं आपलं बाजलं कापड त्याच्यासाठी कुणाचं ते आता कुठले हा ना. दिशी जाताना काय होईल कुणाचं बोट भाजलं वेगळीच कुठं कुठं लक्ष होतं कधीपासून चाललंय खाली चाललंय का काय गं आजूबाजूची मंडळी आहेत ना त्यांचं पण खरंच चाललं असतं. मला म्हणतात करंजी ओल्या नारळाची ओल्या नारळाची आणि आमच्याकडे त्यांना शेंगा म्हटलं जातं. हा अशी उभी करा. हे करण्याचं एकच रिझन आहे आमची दीदी तिच्या सासरीवरून येते मग तिला काहीतरी खायचंय मग तिच्या आवडीचे हे बनवलं जातंय बघा गाईस असं सासरी गेलं की माहेरी आल्यावर किती चोचले असतात. माझी मम्मी एक स्किन केअर वालीच आहे अर्ध्याहून जास्त स्किन केअर तिला माहित असतं. आई अशी तिरपी बस केली नाही काय ठीक आहे तिचं ऐकू जातं आपला आवाज. तू बोल तुला काय बोलायचं असं आता आंघोळ सकाळी आई तिथं म्हण असं कर असं म्हण लाईक शेअर तिकडे तिकडे म्हण लाईक म्हण ना असं कर असं हा लाईक शेअर सबस्क्राईब सरप्राईज सरप्राईज खायचं बनवून झाल्यावर आली आली माणसं म्हणतात त्यांना आणि खाऊन पहिलं खायला मान आहे आमचा तेवढा. अगं मान म्हणी तिला सांग बोलाय तिने बोलून नाही लिपस्टिक लावून आली लिपस्टिक दाखव मावशी पाऊट कर असं येत ड्रेस खराब झाला ना तर बघ हे बघा त्या दिवशी दिलं की आमच्याकडे मोदकांसोबत शेंगा पण केल्या जातात. आईने पहिलं पीठ केलं त्याच्यात खचखच जिजाऊ हाईड केला कॅमेरा जिजाऊचा. जिजाऊ फराळाचं खाल्लं का नाही गं? हो मस्त मन करंजी आणि ह्यांना बेसन आम्ही ह्यावेळेस थोडीशीच केली होती नेमकीच आम्ही केली होती घरी पण यांना बेसन मिसळ आहे मिसळ. आणि मला करंजी आई कशा आदिती से समथिंग 1 million zillion jillion dillion cotillion times later. पाणी घेतलं का गाडी? जिजाऊ जिजाऊ चला 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 जिजाऊ हे बघ काय हे बघ काय हे बघ काय ए बॉय कोण होऊन आले बॉय कोण बनून आले बॉय कोण बनले थांबा इकडं टाटा तू कर टाटा सेकंड करा हा लास्ट किती आहे ती मम्मी आली माहेरपणाला जिजाऊ हसती गालातल्या गालात खाते ती हे म्हातारे
म्हातारी बाई 1,000,000 zillion jillion dillion cotillion times later. We are in DC, chocolate bowl and momos. We eat chole bhature, then also we are eating this. We are Haure. Ganpati Bappa!